नमस्कार. मी डॉक्टर अजित नवले, किसान सभा या लढाऊ संघटनेचा राज्याचा सरचिटणीस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिव मंडळ सदस्य आहे. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आपल्याबरोबर लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. सर्वप्रथम अशा प्रकारचा उपक्रम हा सुरू केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य नेतृत्वाचं, राज्य कमिटीचं आणि हा उपक्रम जे राबवत आहेत त्या सर्व टीमचं मला मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचे. काल डॉक्टर अशोक ढवळे, बालाजी कलेटवार आणि बाकी आपले सगळे सहकारी यांचे काही फोन आले. आजही टेक्निकली या सगळं जुळवून घेण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांचे सुद्धा मला आभार मानायचे आहेत. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण आज घरामध्ये अडकून पडलेलो आहोत. आपण सगळी चळवळीची माणसं, आपले हात शिवशिवतायत, रस्त्यावर अत्यंत आक्रोश असताना आपल्याला नाविलाज असतो, घरात बसावं लागतंय आणि एक प्रकारे हात बांधल्याची आपली अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्येही आपल्याशी संवाद साधण्याची संधी या सगळ्या प्रयत्नातून मिळते आहे. त्यामुळे सर्व टीमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन मी सर्वप्रथम करतो. मित्रांनो, रोहिदास आणि बाकी मित्रांनी आणि डॉक्टर अशोक ढवळेंनी जो आज माझ्यासाठी विषय दिलेला आहे तो आहे महाराष्ट्रातील 60 वर्षातील शेती, त्याबद्दलची धोरणं आणि एकंदरीतच त्याबद्दलच्या परिस्थितीचं वर्णन. अशा प्रकारच्या विषयावर आज आपल्याशी बोलण्याचा योग आलेला आहे. वर्तमानात आज आपले काय प्रश्न आहेत आणि त्याबद्दल आपली काय धोरणं असली पाहिजेत याबद्दल मला वाटतं आपण खूप वेळा बोललेलो आहे. गेल्या 3-4 दिवसात सुद्धा वेगवेगळ्या चॅनलवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची शेती असेल, कोरोनाच्या अगोदरची जी संकट होती त्याबद्दलची शेती असेल, यावर आपण खूप वेळा बोललेलो आहे. किसान सभेचे जे लढाऊ संघर्ष झाले, मेळावे झाले, परिषदा झाल्या, याच्यामधून आपले सगळेच नेते, डॉक्टर अशोक ढवळे असतील, आमदार JP गावित असतील, आमचे अध्यक्ष किसन गुजर असतील, आमचे कार्याध्यक्ष अर्जुन आडे असतील, आमचे उमेश देशमुख असतील, सगळे शेतकरी नेते, त्यांचं नाव घेणं सर्वांचं शक्य नाही, परंतु यांनी वारंवार आजची आपली शेतीचे जे प्रश्न आहेत, शेतीचं जे संकट आहे त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ते प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यावर पर्यायी कार्यक्रम पण मांडलेला आहे. परंतु आजचा विषय यापेक्षा थोडासा वेगळा आहे, किमान माझ्यासाठी तरी तो वेगळा आहे. कारण गेल्या 60 वर्षातील शेतीचा आढावा घेत त्याच्याबद्दलच्या धोरणांची एक प्रकारे चिकित्सा आणि त्या पार्श्वभूमीवर मग उद्याची जी काही शेतीची संकट आहेत त्या संकटाबद्दलची चर्चा आणि आपलं शेतीचं पर्यायी धोरण याच्याबद्दलची मांडणी आपल्याला करायची आहे. मला याची जाणीव आहे की हा कार्यक्रम जो विशेषतः राबवला जातोय त्याच्यामध्ये SFI या विद्यार्थी संघटनेचे, DYFI या विद्यार्थी संघटने, युवक संघटनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी आहेत आणि ही सगळी नवी पिढी आहे. त्याच्यामुळे गेल्या 60 वर्षामधल्या शेतीच्या घटना, त्याबद्दलचा अभ्यास जरी असला तरी शेतीच्या प्रश्नाबद्दल गेल्या 60 वर्षामध्ये मुख्यतः काय काय घडलंय याची एक उजळणी ह्या सगळ्या नवीन कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी आपली पहिल्यांदाच परवानगी मागे की जे जुने कार्यकर्ते आहेत, सिनियर कार्यकर्ते आहेत, सिनियर माणसं आहेत, मी आज त्यांच्यासाठी फार बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. पण जी नवी पिढी आहे, जी उद्याची शेतकरी नेते म्हणून पुढे येणार आहेत, त्यांना मागच्या 60 वर्षामध्ये शेतीच्या बद्दल काय काय झालेलं आहे याची एक साधारणतः तोंड ओळख व्हावी आणि त्या प्रश्नांच्या आधारावर आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करता यावं आणि पुढे झेप घेता यावी, यासाठी मला या नव्या पिढीसाठी आज बोलायचंय. मी आपल्या सर्वांची परवानगी त्या दृष्टिकोनातून मागतो आहे. मित्रांनो, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शेतीचं जर आपण गेल्या 60 वर्षाचं विश्लेषण केलं तर त्याचे किसान सभेच्या आकलनाप्रमाणे 2 टप्पे हे पाडलेले आहेत, ते पाडता येतात आणि त्या आधारावर याचं विश्लेषण आपल्याला करता येतं. एक टप्पा आहे स्वातंत्र्यानंतर 1947 पासून तर 2091 पर्यंतचा टप्पा. हा जो काही टप्पा आहे हा उदारीकरण, खाजगीकरणाचं धोरण सुरू झाल्याच्या अगोदरचा आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा टप्पा आहे. याबद्दलची शेती धोरणं
त्यांच्या शेती धोरणाचं एकंदरीतच आकलन हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आणि ज्यावेळी जागतिकीकरण आपण स्वीकारलं, खाजगीकरण आणि उदारीकरणाची धोरणं आपण 1991 साली स्वीकारली, त्यानंतरचा शेती विकासाचा टप्पा हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याचं आकलन करावं लागतं. त्यामुळे हे 2 टप्प्यांमध्ये आपण ह्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला जो टप्पा आहे, किसान सभेच्या पर्यायी शेतकी धोरणाच्या आणि आकलनाच्या दृष्टिकोनातून किसान सभेने याला राज्य संपोषित भांडवली विकासाचा टप्पा म्हटलेला आहे. म्हणजे तोही टप्पा भांडवली विकासाचाच होता, मात्र त्या टप्प्यामध्ये शासनाची, सरकारची एक प्रकारे मदत शेतीला, शेती व्यवसायाला, ग्रामीण विकासाला झालेली आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसते आहे. टप्पा भांडवली विकासाचाच होता, मात्र आंतरराष्ट्रीय जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये विशेषतः रशिया आहे, क्युबा आहे, कोरिया आहे, संबंध जगामध्ये एकंदरीतच डाव्या विचारसरणीचा जो प्रभाव होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांसमोरचे, भारतीय जनतेसमोरचे जे अत्यंत महत्वाचे अन्नासारखे, उपासमारीसारखे, दुष्काळासारखे, बेरोजगारीसारखे प्रश्न होते, त्या सगळ्या दबावामुळे 1991 अगोदरचा जो टप्पा आहे तो शेतीला एक प्रकारे काही प्रमाणात का होईना पाठिंबा देणारा, शासनाने मदत करणारा टप्पा असा आपल्याला म्हणता येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा तो टप्पा राहिलेला आहे. या टप्प्याच्या बद्दल नवीन आपले जे कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी काही माहिती, काही निवडक स्वरूपाचे टप्पे, काही घटना आणि एकंदरीतच एक फ्लो चार्ट या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे आकलन व्हावं यासाठी मांडणं मला अत्यंत गरजेचं वाटतंय. मित्रांनो, हा जो काही शासन संपोषित शेती विकासाचा जो टप्पा आहे, स्वातंत्र्य नंतर 1991च्या अगोदरचा टप्पा, त्या टप्प्याचं आकलन करत असताना स्वातंत्र्य आपल्याला ज्यावेळी मिळालं त्यावेळी अन्न, शेती आणि ग्रामीण भागाची नक्की परिस्थिती काय होती याचा अंदाज घेतल्याशिवाय त्या टप्प्यात पुढे घडलेल्या गोष्टींचं आकलन फारसं होत नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी नक्की काय परिस्थिती होती, हा जो काही टप्पा आहे त्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या वेळची आपल्या जनतेच्या अन्नाच्या बद्दलची काय परिस्थिती होती याच्याबद्दलच्या काही गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. या राज्य संपोषित भांडवली विकासाच्या टप्प्याचे सुद्धा 2 भाग खरं तर करण्याची गरज आहे. एक टप्पा आहे तो हरित क्रांतीच्या अगोदरचा काळ आणि दुसरा जो सब टप्पा आपण ज्याला म्हणू तो आहे हरित क्रांती नंतरचा आणि खाजगीकरणाचं, उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्याच्या अगोदरचा टप्पा. मी अगोदरच्या टप्प्याबद्दल अगोदर बोलतोय. स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं त्यावेळी त्याच्या अगोदरची परिस्थिती थोडीशी शेतीला आणि भारतीयांना प्रभावित करणारी होती आणि त्यातल्या 2 घटना या संदर्भामध्ये मांडण्याची आवश्यकता आहे. भारताच्या एकंदरीतच आकलन आपण केलं की भात आणि गहू हे जे काही मुख्य अन्नधान्य ज्याच्यामुळे भारतीयांची भूक भागवली जात होती, याची जी कोठारं होती, ह्या कोठारांच्या बद्दल काय झालेलं होतं. एक मुख्य कोठार होतं ते बंगालच्या परिसरातलं कोठार होतं, जिथून मोठ्या प्रमाणात गहू हा भारतीय बहुसंख्य राज्यांना, भारतीय तत्कालीन जनतेला हा पुरवला जात होता. आणि दुसरं पॉकेट जे होतं गहू उत्पादक पॉकेट, ते अर्थातच पंजाब आणि पाकिस्तानचा जो सगळा भाग आहे, पाकिस्तानमध्ये गेलेला पंजाबचा भाग, भारतात राहिलेला पंजाबचा भाग सहित तो जो हरियाणाचा वगैरे जो ग्रीन बेल्ट आहे, हे 2 पट्टे, एक तर बंगालच्या कडचा पट्टा आणि दुसरा पंजाबच्या कडचा पट्टा, ह्या 2 भागातून मोठ्या प्रमाणामध्ये गहू आणि भात ह्याचं उत्पादन हे भारतीयांना मिळत होतं. नेमकी बरोबर स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्ष अगोदर म्हणजे 1937 साली इंग्रजांनी पहिल्यांदा म्यानमारला सेपरेट केलं. म्हणजे आज आपण ज्याला ब्रह्मदेश म्हणतो तो भाग सगळा भारतीयापासून वेगळा तोडून त्याचं प्रशासन वेगळं केलं. भारतीय जनतेसाठी ही एक फार मोठी आघात करणारी गोष्ट होती. एक वेगळा भूभाग स्थापन झाल्यामुळे आणि त्याचं प्रशासन वेगळ्या प्रकारे इंग्रजांनी प्रस्थापित करायला सुरुवात केल्यामुळे या सगळ्या भागातून जो भाताचा मोठ्या प्रमाणात पुरवठा भारतीयांना होत होता, तो भाताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही फार मोठी घटना होती आणि त्याच्यामुळे संबंध अन्न सुरक्षा, अन्न धान्याचा पुरवठा भारतीय जनतेला, त्या तत्कालीन भारतीय जनतेला हा अन्नाच्या बद्दलच्या सुरक्षेचा जो प्रश्न होता तो याच्यामुळे भावी काळात मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित होणार होता. 1937च्या त्या घटनेनंतर 1942 साली
दुसरा आघात झाला तो वर्ल्ड वॉर सेकंड, द्वितीय जे जागतिक युद्ध झालं त्या काळामध्ये बरोबर तो ब्रह्मदेशचा पट्टा हा जपानने काबीज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसते. जपान ज्यावेळी या सगळ्या प्रक्रियेत पुढे येत होता, त्या भागाला गिळंकृत करू इच्छित होता, इंग्रजांनी त्या काळातल्या त्या भागातले मोठ्या प्रमाणात जे भाताची कोठारं होती, भाताचे साठे होते, ते ताब्यात घेऊन ते हलवण्याचा आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी करण्याचा सगळा डावपेच त्यावेळी आखलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम हा त्या सगळ्या परिसरातील भात उत्पादक असणाऱ्या पट्ट्यातील शेतकऱ्यांवर आणि त्या ठिकाणच्या जनतेवर आणि त्याचबरोबर तिथून भात ज्या ज्या भागात सप्लाय होत होता त्या सगळ्या भागात झालेला आपल्याला दिसतोय. बरोबर त्याच काळात 1942 साली त्या भागात दुसरी एक घटना घडली आणि ती म्हणजे जवळजवळ 8,000 चौरस किलोमीटरचं जे भाताचं क्षेत्र होतं, तुफान वादळामुळे ते बर्बाद झालं. आघात कोणते आहेत बघा. एकतर पहिल्यांदा 1937 साली हा वेगळा सेक्शन केला गेला, प्रशासकीय भाग केला गेला. भाताचा निर्यात, भाताचा पुरवठा उर्वरित सगळ्या भारताला प्रभावित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि 1942 साली दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी जपानने जो आक्रमण केलं त्याच्यामुळे हा भूभाग काबीज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. साठा त्या ठिकाणी होता, तो भारतीय जनतेचा, त्या ठिकाणच्या सरकारने काही ताब्यात घेतलेला होता, तो सगळा इंग्रजांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्याच वेळी नवं पीक जे येणार होतं त्या पिकावर घाला घातला वादळाने आणि जवळजवळ 8,000 चौरस किलोमीटरचा भातपट्टा हा बर्बाद झाला. भारतीय जनतेच्या इतिहासात थरकाप होईल अशा प्रकारचा बंगालचा दुष्काळ त्यावेळी आलेला आपण पाहतोय. मित्रांनो, आपला विषय महाराष्ट्राबद्दल आहे, परंतु मी या सगळ्या बाबतीमध्ये मी यासाठी सांगतोय की भारताला स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळची नक्की परिस्थिती काय होती आणि त्यामुळे त्या आधारावर आपल्या प्रायोरिटीज काय होत्या हे जर समजून घेतलं नाही तर मोठी गल्लत नंतरच्या काळामध्ये होती. विशेषतः प्रस्थापित शेतकरी संघटना आणि ज्यांना शेतकऱ्यांमध्ये आदराचं स्थान आहे ते शरद जोशी यांनी जी मांडणी या सगळ्या काळाची केलेली आहे आणि त्यानुसार प्रस्थापित शेतकरी संघटनेने ज्या प्रकारची धोरणं घेतली आणि बरोबर त्याच्यात किंबहुना उलट धोरणं किसान सभेने घेतलेली आपल्याला दिसत आहेत. हा जो दोन शेतकरी चळवळींमधला प्रवाह आहे तो अजूनही तो संघर्षाचा प्रवाह टिकून आहे. त्याचं आकलन क्लिअर करण्यासाठी आपण भारताला स्वातंत्र्य कोणत्या काळात मिळालं आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या, त्यावेळच्या भारतीय जनतेच्या आणि त्यावेळच्या शेतकरी संघटना जी किसान सभा होती तिच्या सुद्धा प्रायोरिटी ह्या वेगळ्या का होत्या हे समजून घेणं त्याशिवाय शक्य नाहीये. आणि म्हणून थोडासा वेळ मी ह्या सगळ्या राष्ट्रीय परिस्थितीसाठी आपल्याला घेतोय. शेतकरी कार्यकर्त्यांसाठी विशेषतः हा भाग हा उपयुक्त आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी याबद्दल बोलतोय. मित्रांनो, बंगालचा जो दुष्काळ ह्या पार्श्वभूमीवर आला, त्या बंगालच्या दुष्काळामध्ये 30 लाख लोक मारली गेली, उपासमारीनं मारली गेली. माझ्याकडे स्वामीनाथन वर लिहिलेलं अतुल देऊळकर गावकरांचं एक पुस्तक आहे, मुद्दाम आज सकाळी चालत असताना माझ्या ते नजरेस आलं आणि त्याच्यातला या बंगालच्या बद्दलचा, अन्नाच्या बद्दलचा काय हाहाकार होता याच्याबद्दलचा एक पॅरेग्राफ मला वाचला पाहिजे. अतुल देवगावकर स्वामीनाथनची सगळी ओळख करून देत असताना हा पॅराग्राफ लिहितात आणि त्या बंगालच्या त्या दुष्काळाचं वर्णन करतात. ते म्हणतात, घरात शब्दशः अन्नाचा दाणा नव्हता, अन्ना वाचून माणसं तडफडू लागली होती. विहिरी, तलाव, नद्या कोरड्या पडल्या होत्या. हिरवीगार शेतं ओसाड झाली होती. दुभती जनावरं दूध देईनाशी झाली. खंगत चाललेली जनावरांवर टाचा घासून मरण्याची वेळ आली. मरत यातनांनी खचलेले शेतकरी शहराकडे जाऊ लागले. गावच्या गाव वैराण झाली. कलकत्ता शहराच्या रस्त्यांवरून हाडांचे सापळे असलेल्या माणसांचे लोंढे अन्नाची भीक मागत हिंडू लागले. अन्ना वाचून तडफडत जीव सोडणारी हजारो माणसं कलकत्त्यानं पाहिली. जगण्यासाठी महिलांवर देह विकण्याची वेळ आली. अन्नासाठी वाटेल ते करायला तो काळ भाग पाडत होता. त्या काळाचं वर्णन करताना मृणाल सेन यांना जपानी हायकू आठवतो. काय काय सांगितले त्यांनी? तो दुष्ट नव्हता, तो सद्गुणी होती. काळ पराकोटीचा क्रूर होता. महामंदीनं औद्योगिक युरोपवर केला तसा आघात दुष्काळानं भारतावर केला होता. परंतु हा दुष्काळ काही नैसर्गिक नव्हता. ब्रिटिश प्रशासन आणि पैशासाठी हपापलेले धान्याचे व्यापारी यांची अभद्र युती यांनी हा संहार जबाबदारीपूर्वक आरंभला होता.
या नरसंहारात दुष्काळानं 30 लाख लोकांचा बळी घेतला. व्यापाऱ्यांनी 150 कोटीपेक्षा जास्त मलिदा या दुष्काळामध्ये लुटला. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याच्या उदय ज्यावेळी हो घातला होता 1942ची, ही अन्नाचं कोठार आणि भाताचा सप्लाय करणारा जो आपला भूभाग होता, याच्याबद्दलची विकलांगता याच्यातून मला आपल्या पुढे मांडायची आहे. दुसरा आघात झाला तो आता पंजाबच्या दिशेने. 1942ची घटना आहे. इंग्रजांनी त्यावेळी रेशनिंग आणलं, बाकी सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. परंतु दुसरा आघात जो या काळामध्ये झाला तो भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी झाला 1947 साली. दुसरा आघात झाला आणि तो आघात होता भारत पाकिस्तानची फाळणी. मोठा भूभाग पंजाबचं क्षेत्र, ज्याच्यामधून बहुतांशी भारतीयांना गव्हाचा पुरवठा होत होता, त्या गव्हाच्या पुरवठ्याचं सेंटर असणारं जे पंजाब आहे, त्या पंजाबचे फाळणीमध्ये 2 तुकडे पाडण्यात आले. पश्चिम पंजाबमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि हे 16 जिल्हे हे पाकिस्तानला देण्यात आले. अत्यंत सुपीक, प्रचंड सिंचित आणि गव्हाचं प्रचंड मोठं उत्पादक गोदाम 16 जिल्हे हे पाकिस्तानमध्ये गेले. भारतामध्ये केवळ पूर्व पंजाबचे 13 जिल्हे राहिले. मोठा आघात भारतीयांच्या अन्न सुरक्षेच्या बद्दल झालेला होता आणि मोठा सप्लाय त्याच्यामुळे भारतीयांवर खंडित झालेला होता. एकूण पंजाबचं जे भूक्षेत्र होतं त्याचं जे उत्पादन होतं 70% भाग, हा उत्पादित भाग पंजाबचा, हा पाकिस्तानमध्ये निघून गेलेला होता. आणि आकडेवारी मला मांडायला वेळ नाही, ती मांडता येणे शक्य आहे. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो भाग गेला 70% उत्पादन गव्हाचं, त्या भागातून जे होत होतं ते पाकिस्तानच्या वाट्याला गेलं. 30% उत्पादन फक्त भारतीयांच्या वाट्याला आलं. परिणाम काय झाला मित्रांनो? आकडेवारी अशी सांगते आहे की या दरम्यानच्या काळात 1901 ते 1947 हा जो कालखंड आहे, या कालखंडात हे जे 2 आघात झाले आणि अर्थातच त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या उर्वरित ठिकाणी, महाराष्ट्र आहे आणि सगळाच उर्वरित भाग आहे, त्या भागामध्ये जे वारंवार दुष्काळ, सिंचनाची गैरसोय, आलेल्या वेगवेगळ्या महामारी, दुष्काळाचे वेगवेगळे अटॅक्स, या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या काळात 40 लाख लोक हे उपासमारीनं, अन्नाच्या कमतरतेमुळे मेलेली आपण पाहिलेली आहे. 40 लाख लोक हा मोठा आकडा आहे. त्यावेळच्या लोकसंख्येशी कंपेअर करताना तर तो खूप जादा आहे. भारताच्या स्वातंत्र्याची पहाट अन्न सुरक्षेच्या बद्दल, अन्नधान्याच्या बद्दल, उपासमारीबद्दल, अन्न उपलब्धतेबद्दल, शेतीच्या स्थितीबद्दल अशा प्रकारे झालेली दिसते. 40 लाख लोकांचे तोपर्यंत उपासमारीने बळी गेलेले होते. शेतीच्या जमिनीच्या मालकीच्या बद्दलची त्यावेळची परिस्थिती काय होती? इंग्रजांनी अत्यंत जाणीवपूर्वक त्यावेळी जमीनदारी स्वरूपाची व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. विशेषतः ज्या क्षेत्राचा मी उल्लेख केला त्या बंगालमध्ये जाणीवपूर्वक नव्या प्रकारची जमीनदारी ही इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न हा इंग्रजांनी केलेला आपल्याला दिसतोय. जे जमीनदार होते त्यांना भागीदार करून घेणं आणि जिथे जमीनदारी नव्हती त्या ठिकाणी जमीनदारीचे अधिकार बहाल करून, शेतकऱ्यांकडून प्रचंड सारा आणि कर वसूल करण्याचे अधिकार बहाल करून 90% कर इंग्रजांना, 10% जमीनदारांना, अशा प्रकारची व्यवस्था आणून जमीनदारीला मोठ्या प्रमाणात वाव दरम्यानच्या काळात इंग्रजांनी दिलेला आपल्याला दिसतोय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. उर्वरित काही ठिकाणी रयतवारीची पद्धत जी अगोदरच भारतामध्ये अस्तित्वात होती, ज्याचे नियम मलिक अंबर नावाच्या माणसाने अगोदरच तयार केलेले होते आणि जमीनदारीपेक्षा काही प्रमाणामध्ये अन्यायच होती, लोकांना त्रास देणारीच होती, तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये जमीनदारीपेक्षा सुसह्य अशी वाटावी अशा प्रकारची पद्धत, तिच्यात सुद्धा फेरफार इंग्रजांनी करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये नगद स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये शेतसारा वसूल करण्याची अत्यंत जुलमी पद्धत ही इंग्रजांनी सबंध भारतामध्ये आणलेली आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये जी आदिवासींची बंड झाली, मग ती भिल्लांची बंड होती, आदिवासी महादेव कोळ्यांची बंड होती, राघोजी भांगऱ्यांचं आपण नाव घेतो, बाकी सगळ्या क्रांतिकारकांची आपण नावं घेतो. यांचे उद्रेक हे सावकारशाहीच्या विरोधात आपल्याला झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर ते जमीनदारशाहीच्या विरोधात झालेले दिसत आहेत. नगदी पैशाची गरज त्यावेळी भारतीयांना, महाराष्ट्रीय लोकांना वाटायला लागली. त्याचं कारण ह्या पद्धतीमध्ये आहे की यापूर्वी जो शेतसारा दिला जात होता
अगदी शिवाजी महाराजांपासूनचे संदर्भ आपल्याला माहितीये, तो अन्नधान्याच्या स्वरूपात दिला जात होता. मात्र इंग्रजांनी नवीन पद्धत आणली आणि त्याच्यामध्ये नगदी पैशाच्या स्वरूपामध्ये शेतसारा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग शेतसारा भरायचा आहे म्हणून अन्नधान्य गहाण टाकायचे, वेगवेगळ्या सावकारांकडे प्रसंगी जमिनी गहाण टाकायच्या, नगदी पैसे घ्यायचे आणि त्यातून हा शेतसारा भरायचा. ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते आहे आणि तिथे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसते आहे. केवळ महाराष्ट्रात हे घडत नव्हतं, संबंध भारत देशामध्ये घडत होतं. परवा दिवशी किसान सभेचे अखिल भारतीय सरचिटणीस हनन मोल्ला यांचं एक पुस्तक आहे, माझ्या टेबलावरच ते नेहमी पडलेलं असतं. अत्यंत सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलं, किसान सभेच्या इतिहासाबद्दलचं ते पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये किसान सभेची जी स्थापना झाली त्या किसान सभेच्या स्थापनेचे अधिवेशनाचे दस्तावेज आणि त्यावेळी घेतलेले निर्णय आणि त्यावेळी झालेल्या निवडी, त्याबद्दलच्या चर्चा यांचा काही गोषवारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं जे काही अधिवेशन झालं त्या पहिल्या स्थापनेच्या अधिवेशनाचा दस्तावेज मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि ही गोष्ट अनेक नव्या शेतकरी संघटना किसान सभेवर टीका करतात, त्यांच्या अभ्यासाचा हा खरं तर मुद्दा आहे, त्यांना लक्षात आणून देण्याचा मुद्दा आहे. ते मांडणी करतात, यांना वाटतं ही काही कर्जमाफीची मागणी आहे, ही फक्त काहीतरी त्यांनी सुरू केलेली आहे, त्यांचा अभ्यास कमी पडतो. किसान सभेच्या स्थापनेचा जो पहिला अहवाल आहे, पहिलं डॉक्युमेंट आहे आणि पहिल्या ज्या काही 9 प्रमुख मागण्या, बाकीच्या अनेक होत्या पण प्रमुख 9 मागण्या होत्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अशा प्रकारे जे कर्जबाजारीपणा झालेला होता, त्यामुळे सावकारशाही वाढलेली होती, हे सगळं कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याची संस्थात्मक सोय झाली पाहिजे आणि सावकारांचा बंदोबस्त झाला पाहिजे, अशी मागणी किसान सभेनं स्थापनेच्या स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट, मी अगोदरची मी गोष्ट सांगतोय, त्यावेळी केलेली आपल्याला दिसते. भावांनो, हा सगळा इतिहास पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की एकीकडे अन्नधान्याची प्रचंड टंचाई, त्याच्यामुळे 40 लाख लोकांचा अंत आणि संबंध भारतभर अन्नाची प्रचंड त्राहिमाम अशा प्रकारची परिस्थिती, आणि दुसऱ्या बाजूला सावकारशाही, दुष्काळ आणि सगळ्यात नैसर्गिक आपत्ती आणि एकंदरीत शासनाचं शोषण, याच्या मध्ये ग्रासलेले शेतकरी हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याच्या अगोदर खरं तर जाता आलं असतं, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जाता आलं असतं. ज्योतिराव फुलेंनी असूड लिहिला, त्याच्या वेळी केलेली वर्णनं आणि त्याबद्दल पण मांडणी करता आली असती, परंतु वेळेचं भान मला ठेवायचं आहे आणि म्हणून एकंदरीत नव्या श्रोत्यांसाठी एक आकलन व्हावं की स्वातंत्र्य आपल्याला ज्या मिळालं त्यावेळच्या अत्यंत भयान अवस्था ही शेतकऱ्यांच्या समोर आणि नव्या राज्यकर्त्यांच्या समोर सुद्धा होती आणि त्या पार्श्वभूमीवर शेतीची धोरणं आता आपल्याला घ्यायची होती. काय धोरणं आपण घेतली या पार्श्वभूमीवर? अर्थातच भावांनो, कुणी सांगतील की शेतीमालाचं भाव हे धोरण हे अगोदरच जर राज्यकर्त्यांनी घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना हा इतिहास माहित नसतो. शेतकरी, सामान्य जनता उपाशीपोटी त्राहिमाम करत होती. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्यासाठी आपल्याला विदेशावर अवलंबून राहावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये अन्नधान्य ही एकमेव गरज ही शेतकऱ्यांची, इथल्या जनतेची आणि एकंदरीतच भारतीयांची होती. महाराष्ट्रीय जनतेची ही तीच गरज होती. आणि म्हणून आपण बघा की स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्यावेळी 1947 साली आपल्या प्रायोरिटीज ह्या अन्नधान्याच्या होत्या. 1948 साली पंडित नेहरूंनी भाषण केलेलं आहे, त्याचा एक छोटासा पॅराग्राफ मला आपल्याला वाचून दाखवायचा आहे. आपल्या प्रायोरिटीज काय होत्या हे उत्तर मला यासाठी द्यायचे आहे की प्रस्थापित शेतकरी ज्यांना आपण म्हणतो, शरद जोशींचे अनुयायी ज्यांना आपण म्हणतो, त्यांचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे. त्यांच्याकडून काही चांगलं घेण्यासारखं असेल ते घेतलं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ते हे सातत्याने टीका करतात की जे नेहरूंनी आणि तत्कालीन सरकारने जे धोरण घेतलं त्या धोरणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु त्यावेळी प्रायोरिटी अन्नाची काय होती याच्याबद्दलचं पंडित नेहरूंच्या भाषणाचं जे त्यावेळच्या शेतकरी कार्यकर्त्यांच्या समोर आणि शास्त्रज्ञांच्या समोर जे भाषण झालं त्याच्याबद्दल त्याबद्दलचा पॅराग्राफ आहे. ते म्हणतात, भुकेल्यांसाठी भाकरीच परमेश्वर असते असं नवखाली मध्ये बापू म्हणाले होते, म्हणजे महात्मा गांधी. भुकेल्यांसाठी भाकर हेच परमेश्वर असतं असं नवखालीमध्ये बापू म्हणाले होते. यापुढे आपल्याला ब्रिटिशांनी दिलेल्या दुष्काळाचा वारसा गाडून टाकायचा आहे. इतर कुठल्याही बाबीसाठी चालढकल खपून घेतली जाऊ शकते, शेतीसाठी मात्र ती परवडण्यासारखी नाही. 3 गोष्टींचा निर्देश होतो. 1 दुष्काळ, 2 अन्नधान्याची गरज आणि 3
आपली प्रायोरिटी शेती असली पाहिजे. तत्कालीन जे नेतृत्व होतं आणि किसान सभेचेही जे आग्रह होते, या सगळ्यांचे आग्रह अर्थातच अन्न, दुष्काळ आणि शेतीला प्राधान्य हे होते. हे यातून आपल्याला दिसून येतं. काय प्रायोरिटीच्या बद्दल पुढे मागणी केली जाते? स्वामीनाथन जे आपले आहेत त्यांच्याबद्दलचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यावेळी नेहरूंनी काय सांगितलं हे जर आपल्या लक्षात आलं तर त्यावेळची परिस्थितीचं आकलन आपल्याला लक्षात येतं. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दलची 2 वाक्य मी त्यांची वाचतो. ते म्हणतात, शेतीसाठी नांगराचा आणि गावागावामधील संपर्काकरता सायकलचा झपाट्यानं प्रसार झाला तर ग्रामीण विकासाला गती मिळेल अशी मला आशा वाटते. काय करायला पाहिजे? त्यावेळचे राज्यकर्ते सांगू इच्छित होते की त्यापूर्वीची गावं ही स्वतःचा एक देश असल्यासारखी होती. एका गावाचा दुसऱ्या गावावर नाममात्र संपर्क होता. काही प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीने ही परिस्थिती बदलण्यामध्ये भूमिका बजावलेली होती. मात्र तरी सुद्धा एका गावाचा दुसऱ्या गावाबरोबर सुद्धा संपर्क नव्हता. आपण आज ग्लोबल विलेज मध्ये राहतो आहोत आणि अमेरिकेत ठरतात मक्याचे भाव आणि भारतीय शेतकऱ्यांना ते त्रासदायक ठरतात. अशा जगात आपण राहतो. कल्पना करा, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात सायकली दिल्या पाहिजेत किंवा सायकली उपलब्ध झाल्या पाहिजेत, ही प्रायोरिटी होती. आणि शेतकऱ्यांसाठी आज आपण ग्लोबल टेक्नॉलॉजी मिळाली पाहिजे आणि जीएम वाहनाचं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, ही मागणी आज आपण करतो आहोत. त्यावेळी शेतकऱ्यांना लाकडाचा नांगर, त्यावेळी लाकडाच्या नांगराने नांगरला जात होतं, लोखंडाचा नांगर मिळाला पाहिजे, ही प्रायोरिटी त्यावेळच्या राज्यकर्त्यांना वाटत होती. मित्रांनो, या अशा परिस्थितीमध्ये आपण कामाला सुरुवात केलेली होती आणि अर्थातच किसान सभेसारख्या अखिल भारतीय संघटना त्यावेळी आपले आग्रह अत्यंत नेटाने पुढे लावून धरत होते. त्याबद्दलचा इतिहासाचा स्वतंत्र वेळ घेतला पाहिजे. मला वाटतं त्याबद्दल आपले नेते डॉक्टर अशोक ढवळे असतील, बाकी आपले नेते किसन गुजर असतील, ज्यांनी पुस्तक लिहिलं ते आपले अखिल भारतीय सरचिटणीस आनंद असतील, हे किसान सभेच्या त्या काळच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल खूप सुंदर बोलू शकतील. त्यांचं एक लेक्चर या संदर्भात घेतलं पाहिजे. कारण किसान सभेनं जे प्रेशर आणले, किसान सभेनं जे आग्रह धरले आणि एकंदरीतच डाव्या आणि पुरोगामी पक्षांचा जो प्रचंड एक दबाव आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा डाव्यांचा प्रभाव आणि दबाव याचा जो परिणाम होता तो शेती धोरणामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्त होत होता. आणि त्यामुळे प्रायोरिटी होती धरणं बांधायला घेतली गेली, मोठ्या प्रमाणामध्ये धरणं बांधायला घेतली गेली. देशाच्या पातळीवर जी मोठी धरणं झाली ती भाकरा नांगलचं धरण असेल, हिराकूडचं असेल, दामोदर व्हॅलीचं असेल, ही मोठी धरणं आणि त्या धरणामध्ये केवळ पाणी नाही तर विजेची सुद्धा निर्मिती. त्यावेळचे राज्यकर्ते सांगत होते की आमची मंदिरं ही धरणं आहेत, आमची आशास्थानं ही मंदिर आहेत. आताचे राज्यकर्ते सांगतायत की आमची मंदिरं हीच आमची आशास्थानं आहेत. त्यावेळचे नेते सांगत होते की धरणं ही आमची आशास्थानं आहेत आणि तीच आमची मंदिर आहेत. मोठ्या प्रमाणात सिंचनाचा विकास करण्याचं धोरण त्यावेळी घेण्यात आलेलं होतं. आपण हा कालखंड पाहतोय ज्यावेळी विकासाचा मार्ग भांडवलीच होता, परंतु तो शासन काही प्रमाणामध्ये शेतीच्या मागे मदत करणारा अशा प्रकारचा होता. आणि त्याची उदाहरणं आपण पाहतो आहोत. राज्य संपोषित भांडवली विकासाचा कालखंड आपण पाहतो आहोत. आणि त्या कालखंडामध्ये ह्या भाकरा नांगल सारखी किंवा दामोदर व्हॅली सारखी आणि महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात धरणाचे जे काही उपक्रम घेण्यात आलेले होते त्याचा सगळा परिणाम हा सिंचनाच्या बद्दल पुढे जाण्यामध्ये झालेला आपल्याला दिसतोय. स्वातंत्र्यपूर्व काळात 1,80,00,000 हेक्टर क्षेत्र फक्त आपलं सिंचित होतं. मात्र 15 वर्षामध्ये, पुढील 15 वर्षामध्ये 1962 सालापर्यंत ते क्षेत्र 2,50,00,000 हेक्टर पर्यंत गेलं आणि विजेची सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्मिती या सगळ्या धरणांच्या याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. खतांच्या बाबतीमध्ये दुसरं पाऊल टाकलं गेलं. 1950-51 पर्यंत जो प्रचंड दुष्काळ, पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट होतं. अमेरिकेकडून परत एकदा 1950-51 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागलेली होती. 43 लाख टन अन्न त्यावेळी भारतीयांची भूक भागवण्यासाठी बाहेरून आणावं लागलेलं होतं. त्यावेळच्या कालखंडामध्ये सिंचनाच्या बरोबर उत्पादन वाढवण्याचा दुसरा टप्पा घेण्याची गरज ही किसान सभेला, पर्यायी शेतकरी, सगळ्या धोरणं मांडणाऱ्या लढाऊ नेत्यांना वाटत होती. आणि त्यावेळची संसदेची मध्ये जी भाषणं झालेली होती, डाव्यांची जी भाषणं झालेली होती आणि जो प्रचंड मोठा दबाव गट किसान सभेच्या माध्यमातून उभा राहिलेला होता, त्याची दखल ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांना घ्यावी लागलेली होती.
प्रचंड दुष्काळामध्ये रोजगार हमीची कामं आणि त्याचबरोबर अन्नधान्याच्या पुरवठा आणि त्यासाठी रेशनिंग व्यवस्था बळकट करण्यासाठीचा दबाव हा किसान सभेनं आणि पर्यायी शेतकरी चळवळीने आणलेला आपल्याला दिसतो. अनेक संदर्भ मला त्यासाठी देता येतील, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे संसदेतील आपल्या नेत्यांची किसान सभेच्या अधिवेशनातील आपल्या सगळ्या ठरावांची मांडणी खरं तर मला करता आली असती, परंतु एक दबाव ह्या सगळ्यातून जो तयार होत होता त्याचा राज्यकर्त्यांवर नक्कीच परिणाम होत होता. मित्रांनो, त्याचा परिणाम म्हणून पहिल्यांदा खताच्या बद्दलची जागरूकता ही राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. संशोधकांचा एक मोठा दबाव होता की आता पारंपरिक पद्धतीने शेती करून भागणार नाही, त्याच्यातून अन्न सुरक्षा गाठता येणार नाही, खताची मदत, वर खतांची मदत, नैसर्गिक खत आपण घालत होतो, शेणखत आपण घालत होतो, हिरवळीची खतांच्या बद्दलचा शोध लागलेला होता, आपण ते करत होतो. परंतु आपल्याला धक्का बसेल, 1950 पर्यंतच्या कालखंडामध्ये आपल्याला तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर झालेला दिसत नाही. 1954 ते 55 सालामध्ये पहिल्यांदा खत वापराच्या बद्दलचा संबंध देशाच्या पातळीवरचा पहिला प्रयोग करण्यात आला, चाचणी करण्यात आली आणि 1957 साली एक पथदर्शी प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, खताच्या वापरांचा प्रोजेक्ट हा राबवण्यात आला. हे सोपं नव्हतं. आज आपल्याला म्हणायला फार या गमतीच्या गोष्टी वाटतात की अरे खत वापरणं हे काय काय अवघड आहे, कारण आपण आज पुढारलेल्या आधुनिक जगामध्ये आपण वावरतो. पण त्यावेळी ही खतं वापरण्याचं टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना देण्यासाठी संशोधकांनी मोठी भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. स्वामीनाथन आणि त्यांच्या टीमचं 10,000 वेळा नाव आपण यासाठी घेतो की या सगळ्या प्रयोगांमध्ये या मोठ्या संशोधकांचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि सरकारचा त्याला पाठिंबा होता. आपल्या सगळ्या डाव्या पुरोगामी शक्तींचा त्या सरकारवर त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी सरकारवर मोठा दबाव होता आणि त्याचा परिणाम आपण बघा की 1965 साली शिवरामन समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीमध्ये मुख्य जो वाद होता तो वाद निस्तरण्याचं काम या समितीकडे देण्यात आलेलं आपल्याला दिसते. भावांनो, भारताच्या ह्या परिस्थितीचा मोठा परिणाम हा महाराष्ट्रावर पण होऊ घातलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन नेत्यांमध्ये जे वादविवाद झालेले त्याचे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. काही एक गट होता जो सांगत होता की वर खतांची गरज नाही. देशाच्या पातळीवर पण हे समर्थक होते आणि ते सांगत होते की आमची पारंपरिक खतं आणि हिरवळीची खतं हीच आपण दिली पाहिजे, रासायनिक खताच्या आपण नादी लागता कामा नये, कारण ही रासायनिक खतं भारतामध्ये निर्माण होत नाही, हे विदेशातून मागवावी लागतात आणि विदेशातून ही खतं मागवत असताना मोठा खर्च आपल्याला परकीय चलनावर करावा लागतो, त्याच्यातून भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येते आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचा आणि राज्यात देशातल्या पण काही नेत्यांचा ह्या खतांना विरोध होता. आणि दुसऱ्या बाजूला एक मोठी लॉबी जी अन्नाच्या बद्दल, सुरक्षेबद्दल भांडत होती, ती म्हणती काहीही करून भारतातल्या शेतीमध्ये आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे आणि ते उत्पादन वाढवण्यासाठी या वर खतांचा उपयोग झाला पाहिजे, याबद्दलचा मोठा संघर्ष त्या काळात झालेला आपल्याला दिसतोय आणि तो संघर्ष दूर करण्यासाठी शिवरामन समितीची स्थापना त्यावेळी करण्यात आली. या समितीने 6 महिने या सगळ्या दोन्ही प्रस्तावांचा विचार केला, रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं, आणि अहवाल सबमिट केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांनी शास्त्रज्ञांच्या पुराव्यानिशी सांगितलं, प्रयोगाच्या आधारावर सांगितलं की भारतामध्ये जे सगळं परीक्षण झालं त्याच्यामध्ये सर्वत्र नायट्रोजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. सगळ्या भारतभर नायट्रोजनची मोठ्या प्रमाणात शेतीच्या शेत जमिनीमध्ये कमतरता आहे. फॉस्फरसची 85% ठिकाणी फॉस्फरसची कमतरता आहे आणि 63% ठिकाणी पोटॅशियमची कमतरता आहे. मित्रांनो बघा, हा निष्कर्ष फार महत्वाचा होता. आपण त्या कालखंडामध्ये जे धोरण घेणार होतो त्याच्यावर याचा परिणाम होणार होता आणि म्हणून ह्या समितीच्या आधारावर जो निष्कर्ष समोर आला त्यावेळी भारतामध्ये वर खतं ज्याला आपण म्हणतो, रासायनिक खतं म्हणतो, त्यांचा वापर सुरू झाला. लोक आज टीका करतात की हरित क्रांतीने वाटोळं केलं, हे सगळे रासायनिक खतं वापरल्यामुळे जमिनीचा पोत संपला, पर्यावरणाचा पोत संपला, चुकीच्या पद्धतीने त्याचा अतिरेक केला, त्याच्यामुळे नक्कीच हे परिणाम झाले. पण ज्यावेळी हे सुरुवात झाली त्यावेळची आपली प्रायोरिटी माणसं जगवण्याची होती. कोट्यावधीचा चलन खर्च करून, आपली स्वायत्ता गहाण ठेवून, आपला स्वाभिमान गहाण ठेवून अमेरिकेकडून आपल्याला अन्नधान्य आणावे लागत होते. पाकिस्तान बरोबरचा जो संघर्ष झाला, अमेरिकेने सांगितलं अन्नधान्य नाही पुरवणार. भारतीय राज्यकर्त्यांना भूमिका घ्यावी लागली की आपल्याला जर पाकिस्तान बरोबर निर्णायक संघर्ष करायचा असेल तर अन्नधान्याच्या बद्दल आपल्याला स्वयंपूर्ण राहावं लागेल, अमेरिकेवर अवलंबून राहून चालणार नाही. आणि भारतीय मरत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात 40 लाख लोक आणि त्यानंतर सुद्धा भूकमारी आणि उपासमारीने लोक मरत होते. त्यावेळी उत्पादन वाढवणं ही नितांत गरज होती. शरद जोशींची पुस्तकं मी परवा दिवशी चाळत होतो, एक संदर्भ आला, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे.
अनेक गोष्टी त्यांच्या घेण्यासारख्या आहे, परंतु ते एका ठिकाणी असं म्हणतात की त्यावेळी मोठ्या प्रमाणात जमिनी लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला गेला उत्पादन वाढवायचं यासाठी, आणि ते चुकीचं केलं. ते मोठ्या प्रमाणात जमिनी लागवडीखाली आणल्या, त्याच्यामुळे उत्पादन वाढलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये. कोणत्या कालखंडामध्ये आपण शेतीचा लागवडीखाली जमिनी आणतोय याचं जर आपण जरा विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या मोठ्या प्रमाणात जमिनी त्यावेळी जर लागवडीखाली आणल्या नसत्या, वर खतांचा उपयोग केला नसता, धरणं बांधली नसती, सरकारने हे सगळी मदत केली नसती, तर भुकेवर मात करण्याच्याकडे जाता आलं नसतं. त्या कालखंडाचा विचार आपल्याला त्याच्याबद्दल करावा लागतो. आणि म्हणून ज्यावेळी ह्या खतांचा वापर झाला, मोठ्या प्रमाणात धान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आकडेवारी माझ्या समोर आहे, वेळेचा अपवाद आहे, परंतु त्यामुळे मी मांडत नाहीये, परंतु ह्या सगळ्या धोरणांचा परिणाम म्हणून अन्नधान्यांमध्ये वाढ आपल्याला झालेली दिसते. तिसरा मुद्दा येतो कीटकनाशकांचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सगळ्या आकडेवारी विशेषतः नवीन कार्यकर्त्यांसाठी मी बोलतोय, तरुण लोकांसाठी बोलतोय. मागच्या पिढीला हे सगळं माहिती आहे आणि तू कदाचित आमचे नेते मला म्हणतील आधी ते जुनंच तू का सांगू राहिला, इतका वेळ का खर्च करतोय. मला सांगू द्यात की नव्याबद्दल आपण खूप बोललोय, पण जुनं फार महत्वाचं आहे आणि ते अनेक लोकांना माहित नाहीये. कीटकनाशकांचा वापर हा भारतामध्ये खूप उशिरा सुरू झालेला आपल्याला दिसतोय. आकडेवारी माझ्या समोर आहे, मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऐकून धसका बसेल, 70% काही ठिकाणी, 45% काही ठिकाणी, 55% अन्नधान्य कीटकांमुळे नष्ट होत होतं. तयार झालेलं अन्नधान्य शेतामध्ये बर्बाद होत होतं. डीडीटी सारखं औषध केवळ उपलब्ध होतं आणि डीडीटी बद्दल संशोधन चालू होतं. काही प्रमाणात डीडीटीचा फायदा होत होता, परंतु नंतर डीडीटीचे अंश शिल्लक राहतात, त्याच्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हे सगळं लक्षात आल्यानंतर त्याच्यावर बंदी लादण्यात आलेली होती. 1995 पर्यंत, म्हणजे 1991चं धोरण स्वीकारल्यानंतर सुद्धा 4-5 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कीटकनाशकांचा वापर होत नव्हता, अत्यंत नगण्य होता. हे आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे. मित्रांनो, तो वापर सुरू करण्याचं द्रष्ट धोरण हे अगोदरपासून घ्यायला सुरुवात झालेली होती. 1959 साली पहिल्यांदा याच्याबद्दलची भूमिका घ्यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते आणि नंतरच्या काळात तो सगळा वापर हळूहळू वाढवत गेलेला दिसतोय. 1959 साली त्यावेळी कीटकनाशकांचा भारतामधला वापर होता 2000 टनाचा आणि 1995 पर्यंत तो वाढत गेलेला आहे 90,000 टनापर्यंत. आता तर तो अति झाला आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय. परंतु हा जो काही वाढ होत होती, ही वाढ आवश्यक होती आणि त्याच्यामुळे कीटक जे आपलं अन्न नष्ट करत होते आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशावर आपल्याला अवलंबून राहावं लागत होतं. सरकारच्या पुरस्कारामुळे आणि डाव्या चळवळी आणि एकंदरीतच अन्नधान्याच्या बद्दल जागरूक असणाऱ्या चळवळीमुळे त्या काळामध्ये ही धोरणं घेतली गेलेली आपल्याला दिसत आहे आणि त्याचा परिणाम हा अन्नधान्याच्या बाबत आपल्याला झालेला दिसतोय. चौथा टप्पा येतो तो संकरित वाणांचा टप्पा येतो, गव्हाच्या बद्दलचा अभ्यासाबद्दलचा येतो. त्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहिली, आपल्या आजोबांच्या पिढीबरोबर आपण बोललो की आपल्या लक्षात येतं की अगदी सणासुदीला म्हणजे पित्र असतील त्यावेळी चतकोर चपाती फक्त गव्हाची असायची, बाकी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी, आणि गहू हा दुर्मिळ भाग हा महाराष्ट्रीयांसाठी होता. गव्हाच्या बद्दल जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत भारतीयांच्या भुकेवर सोल्युशन शोधता येणार नाही. अशा प्रकारची एक मोठी लॉबी ही संशोधकांमध्ये कार्यरत होती आणि स्वामीनाथन पासून बाकी अनेक नेत्यांची नावं मला घेता येईल. ते या गव्हावर काम करण्याचा प्रयत्न करत होते. सरकार त्यांना पाठिंबा देत होतं आणि डाव्या चळवळीचा, किसान सभेचा एक दबाव या संशोधनाकडे जाऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा संकरित बियाणं ही उपलब्ध झाली पाहिजे याच्या प्रकारचा दबाव हा डाव्या शेतकरी संघटनांनी सातत्याने ठेवलेला आपल्याला दिसतोय. मित्रांनो, त्याचा सगळा परिणाम म्हणून 1900 खरं तर हे इंग्रजांच्या काळातच या गव्हाच्या बद्दलचं काम चालू झालेलं होतं. 1905 साली पुसा नावाची जी काही वाणं डेव्हलप करण्यात आलेली होती, त्या ठिकाणच्या गावाचं संशोधन केंद्राचं नाव देऊन 1 ते 50 म्हणजे 50 प्रकारची गव्हाची वाणं आयडेंटिफाय करण्यात आलेली होती आणि पुसा 1, पुसा 2, पुसा 3, पुसा 5 तसं पुसा 50 अशी 50 प्रकारची वाणं त्यावेळी 1905 सालीच आयडेंटिफाय करण्यात आलेली होती. मात्र दुष्काळात तग धरू शकतील, लवकर येऊ शकतील, हवामानाचा ताण झेलू शकतील अशा प्रकारची वाणांची कमतरता होती आणि जी वाणं होती ती विशिष्ट वातावरणात येत होती. पंजाबचा काही भाग मी आपल्याला सांगितला आणि हरियाणाचा भाग सांगितला, उत्तर प्रदेशचा भाग सांगितला. ते सोडून उर्वरित महाराष्ट्र आणि भारतामध्ये ही वाणं चालत नव्हती, तग धरत नव्हती, उत्पादन देत नव्हती. संशोधकांपुढचं हा मोठं चॅलेंज होतं. एक 25 पानाचं प्रकरण याच्यासाठी खरं तर
संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं की कशा प्रकारे संघर्ष होता, कशा प्रकारे हे संशोधक बाहेर जात होते, त्या ठिकाणची बियाणं आणत होती, भारतीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती लागवड करत होती, वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करत होती आणि त्यातून हे संशोधन चालू होतं. सरकारने सरकारी संशोधकांना पाठिंबा दिला, त्यामुळे स्वस्तात गहू आणि बाजरी आणि बाकी सगळे हायब्रिड बियाणं आपल्याला मिळालेली आहेत. आज तो पाठिंबा काढून घेतल्यानंतर बियाणांच्या बद्दलची काय अवस्था आहे त्याच्याकडे आपण येणार आहोत. परंतु हा अत्यंत बेकार कालखंड होता. मला कल्पना आहे की खूप वेळ जातोय, खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि म्हणून मी फार वेगाने पुढचा भाग घेणार आहे. परंतु गव्हाच्या ह्या क्रांतीमध्ये हरित क्रांतीचा जो भाग होता त्याच्या आकडेवारी मला आपल्या पुढे ठेवायची की हे जे संशोधन झालं त्याच्यामुळे 1963-64च्या अगोदर जे काही गव्हाचं उत्पादन होतं ते खूप लिमिटेड होतं. 1963-64 साली 0.98 कोटी टनाचं उत्पादन गव्हाचं झालेलं होतं. 0.98 आणि हरित क्रांतीचा जो टप्पा आला त्यावेळी ते होतं 67-68 साली 1.64 कोटी टन. मात्र ही जी नवी संकरित बियाणं आली त्याच्यामुळे 2016-17 पर्यंत गव्हाचं भारतातील उत्पादन 9.6 कोटी टनापर्यंत वाढलं. लक्षात घ्या, 0.9 पासून 9.6 कोटी टनापर्यंत गव्हाचं उत्पादन या सगळ्या संकरित बियाणांच्या मुळे वाढलेलं आपल्याला दिसते. बँकांचा खाजगीकरणाचा टप्पा आला, वित्त पुरवठ्याचा मोठा दबाव हा किसान सभेचा आणि सगळ्या डाव्या शेतकरी संघटनांचा होता की बँकांचं खाजगीकरण झालं पाहिजे, सावकारांशाहीचा उद्रेक जो आहे तो संपुष्टात आणला पाहिजे आणि बँकांच्या खाजगीकरणाच्या आधारावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धता झालेली पाहिजे. 19 जुलै 1969 साली निर्णय झाला आणि बँकांचं खाजगीकरण होऊन शेतकऱ्यांच्या बाबत गावागावामध्ये बँका गेल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना पतपुरवठा हा उपलब्ध झाला पाहिजे याच्याबद्दलचं धोरण घेतलं गेलं. मित्रांनो, जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये काय अवस्था याच्याबद्दल आपण अनेक वेळा बोललेलो आहे. परंतु जागतिकीकरणाच्या अगोदर जरी तो भांडवली कालखंड होता तरी सुद्धा डाव्यांची चळवळ मजबूत होती, किसान सभेचा प्रचंड दबाव होता, आंतरराष्ट्रीय पातळीवर डाव्यांचं प्रचंड मजबूत अशा प्रकारचा प्रभाव होता आणि त्या सगळ्याचा परिणाम स्वरूप राज्यकर्त्यांना, स्वातंत्र्य चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांना जी धोरणं घ्यावी लागली होती त्याचा परिणाम हा शेतीवर झालेला आपल्याला दिसतोय आणि मोठी मजल ही त्या काळात आपण मांडलेली दिसते. मित्रांनो, अन्नधान्याच्या बाबत आपण स्वयंपूर्ण झालेलो होतो, काही प्रमाणात त्याच्यात वाढ होत होती. मात्र मित्रांनो, तिथे बरोबर आता टर्न मिळतो आणि तो आता उत्पादन वाढलं हे बरोबर आहे, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. कुणीतरी सांगेल की आज आमची शेतकरी संघटना याच्याबद्दल बोलते आहे, परंतु किसान सभेचं डॉक्युमेंट काढून पाहिलं, वेगवेगळ्या अधिवेशनाचे रिपोर्ट काढून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे याच्या प्रकारच्या मागण्या वेळोवेळी किसान सभेनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आग्रहाच्या स्वरूपामध्ये लावून धरलेल्या आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, त्या काळी 1964 साली हा वाद सर्वप्रथम पुढे आला आणि संसदेमध्ये याच्यावर जोरदार बहस झाली. सी सुब्रमण्यम हे लाल बहादूर शास्त्री मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेचे अन्न आणि कृषी मंत्री होते आणि यांनी पहिल्यांदा त्यावेळेस हा सगळ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांचा जो दबाव होता त्याला प्रमाण मांडून त्या ठिकाणी सांगितलं की आता जर शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायला जर आपल्याला चालना द्यायची असेल तर त्यांचं भाव शेतकऱ्यांना चांगला मिळेल याच्यासाठी आपल्याला शेतीमालाच्या अन्नधान्याच्या बाबतीचे भाव वाढवावे लागतील. भाव वाढवण्याची कल्पना त्या काळात मांडणं ही फार क्रांतिकारक गोष्ट होती. आजची इतकी सोपी गोष्ट नव्हती, कारण जनता भुकेने व्याकुळ झालेली होती. त्यावेळेचे जे अर्थमंत्री आहेत ते टी कृष्ण रमाचारी नावाचे मंत्री होते लाल बहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये. त्यांनी याला प्रचंड विरोध केला आणि ते म्हणाले की असं जर झालं तर महागाई वाढेल आणि परत देशामध्ये मोठा उद्रेक होईल. मोठा संघर्ष झाला आणि त्यावेळी त्या काळच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना तुम्ही जर भाव दिला नाही तर शेतकरी संघटनांचा जो दबाव आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा जो दबाव आहे आणि पुढचा टप्पा जो गाठायचा आहे की त्यातून उत्पन्न वाढायचंय, शेतकऱ्यांना प्रेरणा जर मिळायची असेल तर शेतकऱ्यांना भाव बांधून दिले पाहिजेत. मित्रांनो, डाव्या चळवळीचा दबाव होता आणि त्याचा परिणाम म्हणून 1964 साली आपल्याला कृषी मूल्य आयोगाच्या स्थापनेकडे वाटचाल सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे, आधारभाव दिला पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदी ही त्या काळात चालू झालेल्या आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, त्याच कालखंडामध्ये दुसरी एक गोष्ट घडत होती आणि ती दुग्ध क्रांतीची होती. वर्गीस कुरियन नावाचे जे काही ग्रस्त होते त्यांचा जो काही दृष्टिकोन होता आणि राज्याचा सरकारांचा जो काही दृष्टिकोन होता त्यातून दुग्ध क्रांती व्हायला सुरुवात झालेली होती.
आपल्या अगोदरच्या ज्या गायी होत्या त्यांचं दूध देण्याची क्षमता, त्यांची विताची क्षमता, त्यांची भाकड राहण्याचा कालावधी आणि एकंदरीत त्या सगळ्या मर्यादा होत्या. संकरित गाया भारतीय वेगवेगळ्या ठिकाणी आणून त्यांचा संकर जुन्या गायांबरोबर, गायांच्या बीजांबरोबर करून आणि एक नव्या प्रकारचं वाण जे भारतीय परिप्रेक्षामध्ये जिवंत राहू शकेल अशा संकरित गाया आणि त्यातून दुग्ध क्रांतीची सगळी क्रांती त्या काळात झालेली दिसते. महाराष्ट्रामध्ये त्याच कालखंडामध्ये सहकार क्रांती झालेली आपल्याला दिसते. सोव्हिएत युनियनचा आणि डाव्या विचारसरणीचा एक प्रचंड मोठा प्रभाव त्या काळी जागतिक पातळीवर होता, देशावर होता आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांवर तो होता. अहमदनगर सारख्या जिल्ह्यामधून येतो आणि मी त्याचा अनुभव करू शकतो की त्या काळात ह्या डाव्या विचारसरणीचा किती प्रचंड पगडा आणि प्रभाव ह्या सगळ्या प्रक्रियेवर होता. त्यातून ही सहकाराची कल्पना, कोऑपरेटिव्हची कल्पना पुढे आलेली आपल्याला दिसते. एक चांगला प्रयोग सुरुवातीच्या काळामध्ये सुरू झाला आणि पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकार महर्षी विखे यांनी लोणी या ठिकाणी त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर दुधाच्या मध्ये आणि विशेषतः ऊसाच्या मध्ये ही मूल्य साखळी डेव्हलप करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणामध्ये कापसामध्ये तो प्रयोग झाला, मात्र मुख्यतः यश जे मिळालं ते ही मूल्य साखळी तयार करण्यामध्ये दूध आणि ऊस या दोनांच्या याच्यामध्ये मिळालेलं आपल्याला दिसतंय. दत्ता देसाईंचं या संदर्भातलं खूप सुंदर पुस्तक आहे, आपण सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. अर्थातच पुण्याच्या सगळ्या टीमचे एफर्ट्स त्याच्यासाठी असणार आहे. त्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीच्या अंगाने सहकार चळवळीचं काय नक्की योगदान त्या कालखंडात राहिलं हे त्यामध्ये मांडलेले आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्राचा जो काही तथाकथित विकास झाला त्या विकासाचा जो अश्व होते, जे त्याचे सगळे इंजिन ज्याला आपण म्हणतो ते जे होतं ते ही सहकाराची चळवळ होती. अत्यंत पटण्यासारखी गोष्ट आहे. केवळ कृषीच्या क्षेत्रात नव्हे, ही सहकाराची चळवळ नंतर बँकांच्या स्थापनेमध्ये, पतसंस्थांच्या स्थापनेमध्ये, शिक्षणाच्या स्थापनेमध्ये, आरोग्य यंत्रणेच्या स्थापनेमध्ये सुद्धा पाझरलेली आपल्याला दिसते. डाव्या चळवळीचं प्रभुत्व आणि त्यातून आलेला दृष्टिकोन हा त्या काळात काही प्रमाणात मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या राजकारणामध्ये होता. मित्रांनो, नंतरच्या काळात ही सगळी वाट लावायची गोष्ट सुरू झाली. विशेषतः या सगळ्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर ज्या सगळ्या उलथापालथी झाल्या आणि भ्रष्टाचाराचं मोठं जाळ हे महाराष्ट्रभर आणि देशभर जे सुरू झालं त्याचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था संकटात यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. ही सगळी धोरणं घेत असताना मग जी गंगाजळी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर होती ती आटत चाललेली आपल्याला दिसते आणि त्यातून जी भ्रष्टाचाराचा प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू झाला आणि मग नंतर एक प्रकारे सहकाराचा सुद्धा सहकार सुरू झाला. सगळ्या देशभर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणं ही सुरुवात झाली आणि जे काही मूल्य स्वातंत्र्य चळवळीने दिलेली होती ती सगळी तिचा अस्त व्हायला सुरुवात झाली. आणि त्या कालखंडामध्ये विशेषतः 1971 ते 1980चा जो कालखंड आपल्याला दिसतो तो सगळा कालखंड हा आर्थिक पातळीवर पिछेवाट आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मितेचा राजकारणाचा उदय, मग महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा उदय असेल किंवा अखिल भारतीय पातळीवर जात आणि धर्माचं राजकारण करणाऱ्यांचा उदय असेल, तो झालेला आपल्याला या कालखंडामध्ये दिसतोय. आणि बरोबर त्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या जी काही डावी धोरणं होती याचा कुठेतरी एक पिछेहाट त्या काळामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि त्याचा सगळा परिणाम म्हणून 1991 साली भारताची गंगाजळी संपली आहे हे कारण देत, भारताचं विदेशी पुंजी आपली संपली आहे हे कारण देत आणि जे काही अर्थव्यवस्थेला जी ओटी लागली हे कारण देत मग जागतिकीकरणाचं, उदारीकरणाचं धोरण आपण स्वीकारलेलं आपल्याला दिसतंय. आणि हा दुसरा कालखंड त्यावेळी चालू झाला जो बाजारपेठ आधारित होता. 1991 साली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा कालखंड सुरू झाला. मित्रांनो, या सगळ्या अगोदरच्या कालखंडामध्ये समाज, शास्त्रज्ञ, आपल्यासारख्या चळवळी आणि संशोधक हे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून शेती विकासाची भूमिका घेत होती. त्या कालखंडात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हत्या, त्या कालखंडामध्ये उपासमार होती, त्या कालखंडामध्ये गरिबी होती, पण त्या कालखंडामध्ये शेतकरी बाप आत्महत्या करत नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला नव्हता. 1991 साली जी धोरणं सुरुवात झाली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकार सुरू झालेले आपल्याला दिसत आहे. आणि त्या कालखंडामध्ये 1991 नंतर भारताची शेती आणि सर्वच क्षेत्र बाजारपेठेच्या स्वाधीन करण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात एंट्री दिली गेली आणि ही जी काही एंट्री दिली गेली विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये खतं, बियाणं, अवजारं, कीटकनाशकं याचं उत्पादन, संशोधन हे सरकारी पातळीवर हळूहळू थांबवायचं, या निर्मितीला पाठिंबा थांबवायचा आणि हे सगळे क्षेत्र
संशोधनासहित सगळी क्षेत्र हे खाजगी कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हवाली करायच्या, हे धोरण 1991 नंतर सुरू झालं. परिणाम काय झाला आज आपण पाहतोय. बियाणं, त्यातून आलेले टर्मिनेटर सीड्स, त्याच्यातून आलेली जीएम सीड्स आणि खतं, त्यातून आलेली अवजारं, कीटकनाशकं, त्याच्यामधली मोनोपॉली, प्रचंड उत्पादन खर्च हा ह्या सगळ्या बहुराष्ट्रीय उत्पादन कंपन्यांचे आणि राष्ट्रीय उत्पादन कंपन्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी भारतीयांची लुटमार, भारतीयांची कत्तल, शेतकऱ्यांची कत्तल करण्याला खुलं रान 1991 नंतर जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये दिलेलं आपण पाहतोय. अगोदर संशोधन सरकार पुरस्कृत होतं, अगोदर बियाणांची उपलब्धता सरकार पुरस्कृत होती, अगोदर वीज, खतं, बियाणं, वित्त सरकार मदत करत होतं. 1991 नंतर हा सगळा भार खाजगीकरणावर देऊन सरकारने याच्यातून माघार घ्यायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च हा नंतरच्या काळात हा शेतीचा वाढलेला आपल्याला दिसतोय. विक्रीच्या बद्दलची व्यवस्था सुद्धा सरकारने या सगळ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये ही बाजारावर सोडून दिली आणि जागतिक बाजाराबरोबर आपल्या भारतीय शेतीला जोडलं. एक कालखंड होता ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गावात शेतीमालाचा भाव ठरत होता आणि विनिमयाचं साधन सुद्धा अन्नधान्य होतं आणि आपण आपल्या गावामध्ये सुखी होतो. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात हा जो कालखंड जास्त ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न आपण केला, त्या कालखंडामध्ये फार तर भारत हा बाजारभाव ठरवण्यामध्ये भूमिका घेत होता आणि त्यात सुद्धा कृषी मूल्य आयोग स्थापन करून शेतकऱ्यांना भाव कसा मिळेल याच्याबद्दलची धोरणं घेतली जाऊ लागली होती. आणि 1991 नंतर मात्र आता खेड्यात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे, शेतीमालाचे दर हे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवले जात होते आणि भारतीय सरकार, भारतीय यंत्रणा आणि भारतीय शेतकरी बाजारभाव ठरवण्यामध्ये हतबल झालेला आपल्याला दिसतोय. आपला लाईव्ह कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी आमचे मित्र दीपक चव्हाण यांच्या बरोबर बोलत होतो. ॲग्रोवन मध्ये ते खूप सुंदर लिहितात आणि आंतरराष्ट्रीय जे काही कंपन्या आहेत त्यांचा सल्लागार म्हणून ते काम करतात, आमचे मित्र आहेत. ते सांगत होते की मकाच्या बद्दलची परिस्थिती आता बेकार होत चाललेली आहे. मी बोलत होतो की मकाचं काय करायचं. आकडेवारी मी आपल्याला त्यासाठी सांगेल की बाजारभाव आता भारतीय सरकारच्या सुद्धा हातात नाहीये. कितीही कुणी आव्हानलं तरी जे खाजगीकरणाचं, उदारीकरणाचं, जागतिकीकरणाचं धोरण ठरवलं, भारतीय शेतकरीच नव्हे भारतीय सरकार हतबल झालेलं आपल्याला दिसतंय. मकाचा दर आता भारतीय सरकार किंवा भारतीय बाजारपेठ ठरवत नाही. भावांनो, अमेरिकेच्या शिकागोमध्ये ते अमेरिकेच्या त्या मुख्य बाजारामध्ये मकाचं धोरण ठरतं, मकाचा बाजारभाव ठरतो. आज तिथला आजचा भाव मकाचा 900 रुपये प्रति किलोचा आहे. त्याचा परिणाम म्हणून मकाचे भाव आज भारतामध्ये कोसळलेले आहेत आणि भारतामध्ये आज सकाळीच माझ्या पशुखाद्याच्या व्यवसायासाठी मला ऑर्डर द्यायची होती. मी माहिती घेत होतो. जळगाव आणि आपला सिल्लोड आणि त्या सगळा परिसर त्या ठिकाणच्या बाजारपेठातून आणि व्यापाऱ्यांकडून मी माहिती घेत होतो. मकाचा विक्रीचा दर, शेतकऱ्यांकडून खरेदीचा दर आज 12 रुपये किलो म्हणजे 1200 रुपये क्विंटल आहे. आधारभाव मकासाठी किती जाहीर केला सरकारने? 1760 रुपये हमी दिलेली आहे की बाजारभावाने, बाजार पडले तर बाजारभावाप्रमाणे आम्ही खरेदी करू, आधारभावाने खरेदी करू. 1760 रुपये मकाचा बाजारभाव आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो कोसळलाय, 900 रुपये झालाय. त्याचा परिणाम म्हणून आमच्या सिल्लोड आणि आमच्या जळगाव आणि आमच्या धुळे आणि आमच्या नगरच्या बाजारपेठेमध्ये किती रुपयाला आम्हाला मिळतोय मका? आज शेतकऱ्यांना विकावा लागतोय 1100 ते 1200 रुपये आणि सरकारची हमी आहे 1760 रुपये. जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारल्यामुळे सरकार हतबल कसं होतं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर कसं सोडलं जातं आणि शेतीमाल हा आंतरराष्ट्रीय बाजारात ठरवल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ कशी येते, मला वाटतं हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे. काय आकडेवारी या सगळ्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आहे? मित्रांनो, मला आपल्याला सांगू द्या की प्रचंड आत्महत्यांचं पीक या सगळ्या उदारीकरण, खाजगीकरणाच्या धोरणामुळे, शेतीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे भारतीयांच्या मध्ये झालेलं आपल्याला दिसते. काही आकडेवारी 1995 साली देशामध्ये 10,720 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1996 साली 13,729, 2000 साली 16,603, 2003 साली 17,164, 2004 साली 18,261, 2005 साली 17,113, 2009 साली 17,368, 2012 साली 13,754, 2016 साली
शेतकरी आत्महत्यांचा आकडा होता 11,379. महाराष्ट्रामध्ये यातल्या सर्वात जास्त आत्महत्या होत होत्या. सगळ्या आत्महत्यांचं केंद्र दुर्दैवानं महाराष्ट्र ठरत होतं. वर्ष 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये 10,006 महाराष्ट्रामध्ये 2009 साली आत्महत्या झाल्या होत्या 2,872 आणि 2019 साली महाराष्ट्रात आत्महत्या झालेल्या होत्या 2,808. 2009 पासून 2019 पर्यंत एकट्या महाराष्ट्रात 33,617 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या भावांनो. आणि 2095 पासून 2018 पर्यंत देशामध्ये 3,54,411 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. जागतिकीकरण, उदारीकरणाचं धोरण शेतकऱ्यांच्या वंशाचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरत होतं, शेतकऱ्यांचा बिमोड करण्यासाठी कारणीभूत ठरत होतं. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु साधारणपणाने हे दोन कालखंड मी आपल्या समोर मांडलेले आहेत. आता या जागतिक कालखंडाच्या उदारीकरण, खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता एक नवं संकट परत आपल्या माथी येऊन पडलेलं आहे आणि ते कोरोनाचं संकट आहे. मागच्या 2-3 लाईव्ह चॅनलच्या, वेगवेगळ्या चॅनलच्या शो मध्ये कोरोनाच्या बद्दल आपण बोललोय. त्याची लिंक मी आपल्याला वारंवार पाठवलेली आहे. डॉक्टर अशोक ढवळे असतील, कॉम्रेड अजित अभ्यंकर असतील, कॉम्रेड आपले कोल्हापूरचे उदय नारकर सर असतील, यांच्या सगळ्यांच्या भाषणामधून कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेती संकटाचं काय चित्र आपल्या समोर असणार आहे याच्याबद्दलची मांडणी झालेली. आपले आर रामकुमार यांनी खूप सुंदर 2 लेख लिहिलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय घडू पाहिलेले ही सगळी मांडणी केलेली आहे. मित्रांनो, एक प्रकारच्या मोठ्या संकटाचा सामना आज जागतिक पातळीवर आरोग्य आणीबाणीच्या रूपात आपण करतो आहोत. जागतिक पातळीवर ही जी आरोग्य आणीबाणी निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम लवकरच एक मोठी आर्थिक आणीबाणी आणि आर्थिक अरिष्ट हे निर्माण होण्याकडे आपली वाटचाल जागतिक पातळीवर आपल्याला होताना दिसते. त्याची काही आकडेवारी माझ्या समोर आहे. मात्र 7 वाजत आलेले आहेत, 1 तास मी बोलतो आहे. मला वाटतं वेळेचं उल्लंघन होताना दिसतंय आणि म्हणून त्याबद्दलच्या याच्यामध्ये मी जाणार नाही. परंतु एक मोठं आरोग्य अरिष्ट एका मोठ्या आर्थिक अरिष्टाला जन्म देत आहे आणि याच बरोबर एका मोठ्या अन्न अरिष्टाला सुद्धा जन्म या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होतोय. हे आपल्याला या संदर्भामध्ये समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज जागतिक पातळीवर सगळेच देश सेन्सिटाईज झालेले आहेत. अन्न सुरक्षेच्या बद्दल संयुक्त राष्ट्र संघाने सांगितलंय की आपापल्या देशाने उपाययोजना केल्या नाहीत आणि देशांतर्गतची जी वाहतूक यंत्रणा कोलॅप्स झालेली आहे तिचा जर पर्याय जर शोधले गेले नाही तर लवकरच जागतिक पातळीवर एक मोठी अन्न टंचाई निर्माण होईल. महाराष्ट्रात देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जी अन्न आणि कृषी संघटना आहे त्या संघटनेने इशारा दिलेला आहे की जागतिक स्तरावर मोठं अन्न संकट येऊ घातलेलं आहे. सगळ्या राष्ट्रांनी हे संदेश लक्षात घेत आपापल्या देशांमध्ये निर्यात थांबवण्याचा निर्णय केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केलेली आहे. रशिया सारखा देश आहे, मोठ्या प्रमाणात गहू पाठवतो, त्यांनी गव्हाची निर्यात ही थांबवण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो आहे. उत्तर सगळ्या जगाकडून सुद्धा जे अन्नधान्य येत होतं त्याचा पुरवठा थांबवण्याचा निर्देश हा झालेला आपल्याला दिसतोय. मित्रांनो, याचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावर एक प्रत्येक देश अन्नधान्याचा साठा करून ठेवतोय. भात उत्पादक देश हे अन्नधान्य पाठवण्यामध्ये माघार घेताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामुळे आर रामकुमारांनी लक्ष वेधलंय की लवकरच जगाच्या पातळीवर एक नवा अन्न राष्ट्रवाद, फूड नॅशनलिझम याची एक मोठी लहर, वेव ऑफ फूड नॅशनलिझम ही निर्माण होताना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसते. अन्नाचं एक मोठं संकट आपल्या पुढे वाढवून ठेवलेलं आपल्याला दिसतंय. मित्रांनो, या अन्नाच्या संकटाचा परिणाम भारतीयांवर सुद्धा होणार आहे. भारतीय राज्यकर्ते मशगूल आहेत, त्यांना वाटतंय की आम्ही याच्याबद्दल फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. मागचा जो सीझन होता 2019चा त्याच्यामध्ये जे काही उत्पादन झालं आकडेवारी सांगतायत ते आपल्या पुढे फेकतायत आणि राज्यकर्ते सांगतायत की आपल्याला भ्यायण्याची गरज नाही. 19.3 कोटी टन अन्नधान्य हे त्या सीझन मध्ये निर्माण झालेलं होतं. 29.3 कोटी टन म्हणजे मोठ्या अन्नधान्याची निर्मिती त्या काळात आपली झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला भिण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची मांडणी आपले राज्यकर्ते करतायत. आणि त्याचबरोबर ते सांगू इच्छितात की आता केवळ तेवढंच नव्हे तर
भारतीयांकडे जो काही अन्नधान्याचा जो साठा आहे त्याच्यामुळे आम्हाला भिण्याची काही गरज नाही. ते सांगतायत की 29.3 करोड अन्नधान्याचा साठा निर्मिती त्यावेळी झालेली होती. 7.7 करोड टन अन्नधान्याचा बफर स्टॉक आमच्याकडे. युजली तो स्टॉक किती असतो, तो त्या मानानं कमी असतो. 2.1 करोड टनाचा बफर स्टॉक असतो. तिप्पट आमच्याकडे ज्यादा आहे, आम्हाला भिण्याची काही गरज नाहीये. पण मित्रांनो, अन्नधान्याची जी काही टंचाई आंतरराष्ट्रीय पातळीवर येऊ घातलेली आहे आणि जी विस्कळीत पुरवठ्याची आणि बियाणं पुरवठ्याची, कच्चा माल पुरवठ्याची यंत्रणा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये निर्माण झालेली आहे, त्याचा परिणाम म्हणून खरीप धोक्यामध्ये येऊ घातलेला आहे. आपल्याकडे बफर स्टॉक 7.7 लाख कोटी टनाचा आहे, मान्य. तो तुमच्या बफर स्टॉकच्या 3 पट जास्त आहे, मान्य. मागच्या 2019-20 मध्ये 29.3 करोड टन अन्नधान्य निर्मिती झाली होती, मान्य. पण पुढचा खरीपाचा हंगाम जर बर्बाद झाला तर हे सगळं काहीच कामाचं राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक अन्नधान्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपली अगोदरच कुपोषणाच्या बद्दलची परिस्थिती फार चांगली नाहीये. अन्नधान्याच्या बाबत आपण किती शेकी मिळवत असलो तरी आपल्याला मागच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं, परत एकदा रिपीट झालं तरी चालेल, परंतु आपल्याला माहित पाहिजे की ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारतीयांची परिस्थिती फार वाईट आहे. भुकेलेने ग्रस्त असणाऱ्या देशांची 2019 मध्ये जी यादी तयार करण्यात आली, 117 भुकेने व्याकुळ असणाऱ्या देशांमध्ये भारतीयांचा नंबर 102 आहे. पाकिस्तानची आपल्यापेक्षा बरी परिस्थिती आहे, पाकिस्तानचा नंबर 94 आहे. बांगलादेशची परिस्थिती बरी 88 आहे. आपल्यापेक्षा नेपाळची परिस्थिती बरी 73वा त्यांचा नंबर आहे. आपल्यापेक्षा श्रीलंकाची परिस्थिती बरी 66वा त्यांचा नंबर आहे. कोरोनाच्या अगोदरची ही परिस्थिती आहे. कोरोनाचं संकट जर वाढलं आणि खरीप बर्बाद झाला तर ही कुपोषणाची परिस्थिती भारतीयांची अजून बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या राज्य सरकारांना आणि देशाच्या सरकारांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या खरीपाच्या बद्दल अत्यंत सतर्कतेनं आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण अत्यंत जागरूक असलं पाहिजे. परवा दिवशी किसान सभेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं, दादा भुसेंबरोबर पण संपर्क केला आणि आपण आग्रह लावून धरलेला आहे की तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेचा अत्यंत तातडीनं पाठपुरावा झाला पाहिजे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये नवं कर्ज घेण्याची दानत निर्माण होईल, ते नवं कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतील. खिशात पैसे नसतील, तुम्ही बियाणं द्याल पण बियाणं घ्यायला पैसे नसतील, खतं द्याल पण खतं घ्यायला पैसे नसतील, शेती उभी करता येणार नाही, खरीप संकटात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वित्त पुरवठा हा तातडीनं झाला पाहिजे. बँका दावा करतात की इतके टार्गेट ठरले, तितके टार्गेट ठरले. कोरोना नसताना, आबाद असताना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जो टार्गेट दिलं गेलं बँकांना, त्यापैकी फक्त 40% वितरण हे झालेलं, कर्ज वितरण झालेलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला लागलेलं आहे. आता तर सगळंच विस्कळीत झालेलं आहे, बँका विस्कळीत झालेल्या आहे, सगळा आनंदी आनंद आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिलेले टार्गेट 10-20% सुद्धा पूर्ण होतील का नाही कर्ज वितरणाचे, याच्याबद्दल किसान सभेला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शंका आहे. आणि म्हणून उद्धव साहेब, तुम्ही आरोग्य क्षेत्रात चांगलं काम करताय, तुमचं अभिनंदन. केरळच्या पार्श्वभूमीवर अजून चांगलं काम तुम्ही करावं ही विनंती. दादा भुसे साहेब, तुमचं सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही काम करते त्याबद्दलचा आभार. मात्र खरीपाच्या बद्दल तुमचे सरकार पुरेसं गाफील आहे असं म्हणायला वाव आहे, हे नम्रपणाने मला आपल्याला सांगू द्या. आणि म्हणून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं कर्ज माफ होणार नाही त्यांचं पुनर्गठन करून त्यांना सुद्धा कर्ज घेण्यासाठी पात्र करणं आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाईल याच्यासाठीची उपाययोजना करणं ही अत्यंत तातडीची गरज हा खरीप हंगाम वाचवण्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे. आमच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळ उत्पादक शेतकरी बर्बाद झालेले, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, आमचे टरबूज उत्पादक शेतकरी आहेत, आमचे दूध उत्पादक शेतकरी आहेत, आमचा कापूस उत्पादक शेतकरी आहेत. घरामध्ये कापूस पडून आहे, तुम्ही खरेदी करायला तयार नाहीये. ही सगळी यंत्रणा आमची कोलॅप्स झालेली आहे कोरोनामुळे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाहीये, ती बियाणं घेऊ शकणार नाहीयेत, खतं घेऊ शकणार नाहीये. तातडीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यायीचे, आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीनं कापूस खरेदी करण्याची यंत्रणा, केवळ FAQचा कापूस नव्हे, जो कापूस खराब झाला तो कापूस सुद्धा खरेदी करण्याची यंत्रणा आणि त्याचबरोबर आमचा जो फतडीचा कापूस आहे, जो दुबार स्वरूपाचं पीक घेऊन आम्ही घेतो, तो सुद्धा कापूस खरेदी करण्याची यंत्रणा राज्य सरकारने उभी केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या खिसामध्ये पैसा जाईल यासाठीचा प्रयत्न या सगळ्या उपाययोजनांमधून केला पाहिजे, ही अत्यंत कळकळीची विनंती किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत. मित्रांनो, त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणा कोलॅप्स झाल्यामुळे जी बियाणं आहेत, खतं आहेत, त्याचा काळा बाजार आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे.
जर बियाणं दुय्यम प्रकारची आली, खराब आली, आम्ही पेरली आणि ती उगली नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागेल, अशा प्रकारचं संकट येऊ शकतं. राज्य सरकारला, दादा भुसे साहेबांना मला विनंती करायची आहे की बियाणांच्या अचूकपणाने गुणवत्ता राखली जाईल आणि होलसेल दरात तुम्ही जी आर काढलेला आहे त्याच्याबद्दल सविस्तरपणाने बोलण्याची वेळ आहे, परंतु आता वेळ नाहीये. बचत गटांच्या मार्फत, शेती कंपन्यांच्या मार्फत गावागावामध्ये ही बियाणं उपलब्ध करण्याच्या बद्दलचा शासन आदेश आहे, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणाने करून होलसेल दरामध्ये शेतकऱ्यांना हे बियाणं आणि खतं मिळतील आणि शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याच्या संदर्भातलं धोरण दादा भुसे साहेब आपल्या सरकारने घेतलं पाहिजे. ही मागणी या लाईव्हच्या निमित्तानं किसान सभेच्या वतीनं मी आपल्या पुढे करू इच्छितो. मित्रांनो, त्याच्याच बरोबर या सगळ्या खरीपाची तयारी करत असताना आपल्याला माहिती आहे की जे काही खरीपाचं आपल्या पुढचं जे काही नियोजन आहे, त्या नियोजनाच्या बद्दल सुद्धा आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. एकूण 140 लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचं नियोजन करायचं. महाराष्ट्रातल्या शेतीच्या बद्दल एक लाईव्ह सेशन सेपरेट कदाचित आपल्याला घेतलं पाहिजे. मराठवाड्याच्या शेतीचे प्रश्न वेगळे आहेत, विदर्भाच्या शेतीचे वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीचे वेगळे आहेत, खानदेशच्या शेतीचे वेगळे आहेत आणि कोकणाच्या शेतीचे वेगळे आहेत. पिकवार सुद्धा या सगळ्याचं नियोजन आपल्याला खरीपाचा हंगाम विचार करताना करावं लागणार आहे. 41 लाख हेक्टरवर आपल्याला कापूस घ्यायचा आहे. कापसाचं बियाणं चुकलं आणि हवामानाचा अंदाज चुकला तर शेतकरी बर्बाद होणार आहे. मला विनंती करायची आहे उद्धव ठाकरे साहेबांना, कृषी मंत्र्यांना आणि सगळ्याच तुमच्या नेत्यांना की ह्यावेळी कृपा करून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आहे. खरीप हंगाम जर तोट्यात गेला, अन्न संकट निर्माण होणार आहे, देश तोट्यात येणार आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हवामानाचा अंदाज तुमचा चुकता कामा नये. तुम्ही चुकीचा अंदाज दिला, आम्ही चुकीच्या वेळी पेरणी केली, कापसाची लागवड केली, 2 पानावर कापूस आला आणि पाऊस गायब झाला तर कोट्यावधी रुपयाचा आमचा उत्पादन खर्च मातीत जातो. साहेब, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ या सगळ्या चुकीच्या हवामानाच्या अंदाजामुळे आणि पावसाच्या अंदाजामुळे येते. कृपा करून यावेळी तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तज्ञांचं एजन्सीचं, राष्ट्रीय पातळीवरच्या तज्ञांचं एजन्सीचं, अतुल देवळगावकर सारखे जे काही विचारवंत आहेत, मांडणी करू इच्छितात, त्या सगळ्यांचं सहाय्य घ्या, परंतु अचूक अंदाज पावसाचा शेतकऱ्यांसाठी द्या. विनंती मला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करायची. सोयाबीनचं क्षेत्र 21 लाखापर्यंत असणार आहे. तेल बियांची परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर फार विचित्र होताना आपल्याला दिसते. मकाचे दर मोठ्या प्रमाणात कोलॅप्स झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल बियांची परिस्थिती आणि तेलाचे दर जर कोसळले तर सोयाबीनचे दर संकटात येणार आहे. किती क्षेत्रावर सोयाबीन आपल्याला घेतलं पाहिजे कृषी विभागाने, याच्याबद्दलचा अचूक अंदाज हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. 15 लाख हेक्टरवर आपल्याला भाताचं क्षेत्र घ्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे अन्न संकट निर्माण होऊ घातलेलं आहे आणि फूड नॅशनलिझमची जी वेव्ह आहे, या पार्श्वभूमीवर भाताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिस्थिती असेल याचा अचूक अंदाज घेऊन शेतकरी भावांना मार्गदर्शन करण्याची वेळ आहे. आता खेड्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये भाताचे, सोयाबीनचे, तेल बियांचे आणि कापसाचे दर ठरणार नाहीयेत. तुम्ही आम्हाला आमच्या पुढे जागतिक संकट निर्माण केले 1991 नंतर आणि त्यामुळे आज तुमच्या हातात काही राहिलेलं नाहीये. त्यामुळे जागतिक पातळीवर भाताचं काय परिस्थिती आहे आणि सोयाबीनची काय परिस्थिती आहे, तेल बियांची काय परिस्थिती आहे, याचा अचूक अंदाज सांगूनच आमच्या खरीपाचं मार्गदर्शन गावागावामध्ये झालं पाहिजे. मित्रांनो, शेतकरी कंपन्या आहेत, शेतकरी गट आहेत, यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. सहकाराची पुनर्मांडणी करण्याच्या बद्दल आणि याच्याबद्दल सुद्धा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवी संधी आलेली आहे, त्याच्याबद्दल खरं तर नियोजन करण्याची गरज आहे. 1 तासाचा वेळ होता, 10 मिनिट मी आपले जरा जादा घेतलेले आहे. पण मित्रांनो, मी जो काही मांडण्याचा प्रयत्न केला त्याची एकदा परत अत्यंत टू द पॉइंट अशा प्रकारची पुनरावृत्ती करून मी थांबणार आहे. आज आपला विषय खरं तर महाराष्ट्राची शेती आणि मागच्या 60 वर्षाची शेती अशा प्रकारचा विषय होता. पण महाराष्ट्राची शेती ही देशाच्या आर्थिक शेतीच्या धोरणाबरोबर जोडली गेलेली होती आणि स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरची सगळी शेती धोरणं याचा आकलन असल्याशिवाय, याची माहिती असल्याशिवाय महाराष्ट्राच्या शेतीकडे आणि आत्महत्यांच्या पर्यंत आणि उदारीकरणाच्या धोरणापर्यंत येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून जितक्या वेगाने मला हे काही गोष्टी विशेषतः नव्या शेतकरी कार्यकर्त्यांसाठी, SFI DYFIच्या नव्या जाणून घेणाऱ्या माझ्या मित्रांसाठी आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या पोरांसाठी मला हे सगळं सांगणं क्रमप्राप्त होतं. आपण पाहाल की ज्यावेळी सरकारचा, समाजाचा, संशोधकांचा आणि एकंदरीतच भारतीय समाजाचा शेतीला पाठिंबा होता, 1991 अगोदरच्या कालखंडामध्ये शेतीचा विकास आपल्याला दिसतो. 1991 नंतर तो पाठिंबा संपला. बाजाराच्या हवाली शेती केली, आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हवाली केली, मल्टीनॅशनल कंपन्यांना खुलं लुटीचं रान दिलं आणि पाठिंबा काढून घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या, ग्रामीण भागाची बकालता सुरू झाली आणि रोजगार आणि शेती संपुष्टात येईल या प्रकारची परिणिती
या सगळ्या उदारीकरणाच्या धोरणातून झालेली आपल्याला दिसते. कोरोनाच्या नंतर ही बकालता आणि हे बेरोजगारीचं, शेती संकटाचं, अन्न संकटाचं अत्यंत विदारक स्वरूप हे कोरोनाच्या नंतर येणार आहे. आणि म्हणून हा खरीप वाचवत असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यायी शेती धोरणं जी किसान सभा मांडत आलेली आहे त्याचा पाठपुरावा परत एकदा करण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल किसान सभेची पर्यायी धोरणं काय असली पाहिजे याच्यासाठी पुढे कधीतरी एखाद्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये एखादा तास सविस्तरपणाने नक्कीच आपल्या बरोबर बोलू. पण स्वामीनाथन आयोगाने जे पर्यायी शेती धोरणाच्या बद्दलच्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी त्या प्रचंड अनुभवांती केलेल्या आहेत. किसान सभेने जी पर्यायी शेती धोरणाची मांडणी केलेली आहे, ज्या मांडणीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार, समाज, संशोधक हे उभे करून एक पर्यायी शेतीचं, शाश्वत शेतीचं धोरण अशा प्रकारे भारतीय शेतीच्या संदर्भातली मांडणी ही जी किसान सभेने केलेली आहे त्याचा पाठपुरावा आपल्याला येत्या काळात करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आपण करतोय, ही चर्चा घडून आणली त्यामुळे बद्दल संयोजकांचं खूप खूप आभार मी व्यक्त करतो. काही मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला, आपण ती गोड मानून घ्या अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो. मला माहिती आहे की विषयाची मांडणी ही अर्धीच झालेली आहे, संकट मांडून झालेलं आहे, उपाय मांडणं पुरेसे वेळ मिळालेला नाहीये. परंतु कधीतरी उपायाबद्दल बोलू, संकटाचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला. आपण सगळ्यांनी ही चर्चा पाहिली, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपली रजा घेतो. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. नमस्कार.